मस्त अशी पेरूची लस्सी बनवू आणि चवीने खाऊ. तर मंडळी, आज आहे सोमवार आणि हेल्दी रेसिपीचा वार. तर त्यासाठी आज आपण मस्त पेरूची रेसिपी बनवणार आहोत. आणि ही जी हा जो पदार्थ आहे ना, तो उपवासासाठी सुद्धा चालण्यासारखा आहे बरं का. त्यामुळे बऱ्याच जणांचा सोमवारी उपवास असतो, तर त्यांना सुद्धा ही रेसिपी अगदी योग्य आहे. तसंच उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत, तर आपल्याला थंड काहीतरी खाऊसं वाटतं. त्यामुळे ही अशी कूल पेरूची लस्सी जर आपण प्यायलो ना, तर आपल्या शरीराला आणि मनाला दोघांना सुद्धा असा मस्त थंडावा मिळतो. आणि रेसिपी पण अगदी सोपी आहे. अगदी 5 ते 10 मिनिटात बनते. त्यामुळे चला सुरू करू. इथे मी एक पेरू धुवून घेतला, त्याचे तुकडे करून घेतले आणि ते तुकडे मिक्सरमध्ये टाकले. चवीनुसार साखर घेतली आहे. आपल्याला जर साखर आवडत नसेल किंवा साखर खात नसू, तर मध चालेल किंवा शुगर फ्री स्वीटनर असतात, ते सुद्धा चालू शकतात. आता इथे गोडसर दही घेतलं आहे. दही जास्त आंबट घ्यायचं नाहीये. आणि आईस क्यूब, पाण्याचा किंवा दुधाचा वापर मी इथे केलेला नाहीये. नंतर चवीनुसार थोडंसं काळं मीठ घेतलं आहे आणि मिक्सरचं झाकण लावून छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे. एकदम गंधासारखी पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आणि झाली तयार आपली पेरूची लस्सी. ती गाळून घ्यायची. त्याचं कारण असं आहे, की आपण पेरूच्या बिया काढलेल्या नाहीयेत आणि त्या तोंडामध्ये सुद्धा येण्याची शक्यता असते आणि बरीच जण पेरूच्या बिया खात नाहीत. त्यामुळे गाळून घेतली, की आपल्याला स्मूथ अशी लस्सी मिळते. तर त्यासाठी आपण ही पेरूची लस्सी गाळून घेतलेली आहे आणि तुम्ही बघाल, की ह्या बिया अशा वरती आलेल्या आहेत. ओके. तर तयार आहे अशी मस्त थोडासा गुलाबी छटा आलेली ही पेरूची लस्सी आपण ग्लासमध्ये काढून घेऊया. आणि ह्या स्टेजला आपण पिऊ शकतो बरं का. पण थोडीशी सजावट सुद्धा करून घेऊ. पण त्या अगोदर जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल, तर ती शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला व्हिजिट द्या. चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. तर आणि तुम्ही अशी लस्सी वगैरे बनवता का? जर बनवत असाल तर कशा पद्धतीने बनवता हे रेसिपी सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर अशा पद्धतीने ही लस्सी तयार झालेली आहे. आता थोडंसं टच देऊया आपण. इथे मी काळं मीठ टाकलं आहे वरून. थोडेसे जिऱ्याचे दाणे टाकले आहेत. आपल्याला जर आवडत असेल ना, तर थोडासा लाल तिखट जो असतो तो स्प्रिंकल करू शकतो आपण किंवा हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे सुद्धा टाकू शकतो. पण मी इथे ते वापरलेले नाही आहेत. इथे मी पेरूचे तुकडे वापरले आहेत. आणि जेव्हा आपण हे पितो ना, तेव्हा अशी स्मूथ लस्सी आणि मग पेरूचे तुकडे, मग खूप छान असं टेक्स्चर पण मिळतं आणि टेस्ट पण लागते. त्यामुळे इथे मी जरा पेरूचे तुकडे सुद्धा टाकले आहेत. आपल्याला पाहिजे तशी आपण सजावट करू शकतो आणि तशा पद्धतीने आपण सर्विंग सुद्धा करू शकतो. तर तयार आहे ही पेरूची लस्सी. आवडली तर नक्की कमेंट करा. एन्जॉय.